हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग बघू शकता तुम्ही कसं काय क्लायमेट झाले. नुसती धूळ उडवायला घेतले सगळीकडे. बाबा 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 बा योकांचा वादळ आईला, नुसती धूळ उडवायला घेतली बाई. ढगांचा नजारा बघा. इकडं पाणी उडवलं नाही. आता जोरदार पाऊस येणार आहे असं वाटतंय. वारा एवढा जोरात सुटलाय, सगळीकडे धूळ उडवायला घेतले आणि आला पण पाऊस. काय रे बोलू येईल बाई. काय क्लायमेट झालंय बघा. तिकडं ढगांचा अवतार बघा, काळा काळा तो काठी कुठून आणला. मित्रांनो आम्ही आलोय गावी आणि गावी आल्या आल्या पावसाने पण आगमन केले. तर बघू शकता क्लायमेट कसं झालंय. सगळीकडनं वारा बघा कसं सुटलंय. नुसती झाडं हलवायला घेतलेत आणि साधनाशी गेलेत विहिरीवर. साधना आणि अर्चना विहिरीवर पाणी आणायला गेलेत. आम्ही आता चाललोय, बघू त्यांना परत मागं घेऊन येऊ. वारा एवढा जोरात सुटलाय ना आणि पूर्ण काळोख झालंय सगळीकडे. चला जाऊ आणि त्यांना घेऊन येऊ, कारण की इथून आमची विहीर पण थोडीशी लांब आहे. पाण्यासाठी खूप लांबवर जायला लागते. आमच्याकडं पाण्याचे जरा हाल आहेत, काय बोलणार. आता बोरिंग मारले, बोरिंगाला पण पाणी नाही. वातावरण ते एक नंबर झालं आहे. मगाशीच आम्ही जव्हारला जाऊन आलो आणि त्या तिकडं आता चालल्यात. मोबाईलमध्ये नाही दिसणार तुम्हाला. ते बघा कशी धडपड चालू आहे. लहान मुलं चढवलेत घरावर ताडपत्री टाकण्यासाठी. ए भाई हळू, जपून जपून, वारा खूप आहे. लहान लहान मुलं घरावर चढलेत. प्रशांत चालले आणि हे बघा पाऊस थेंब पडायला लागले, हात ओले झाले बघा. पकडचा क्लायमेट बघू शकता मित्रांनो, काय मस्त झालंय. एकदम काळा काळे ढग, पहिला पाऊस. किंवा आमचा ऋतिका पाणी घेऊन आलाय. वहिनीसला मागच घेऊन येतेस ना. चल गेला झालं. इकडनं क्लिअर झाला सगळा पाऊस. इकडे चाललाय पुढं आणि इकडे जरा क्लिअर वातावरण झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय आमच्या माळामध्ये. माळा म्हणजे शेतावर आम्ही चाललोय, प्रशांत आणि मी. आणि आमच्याकडची शेती आम्ही कुठे करतो काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि हे इकडे आहेत आमचे शेत. भात लावतो आम्ही. आमच्याकडे फक्त भात शेती होते जास्त करून, आणि नाचणी वगैरे होते थोडीफार. तर तुम्हाला आमचा खळा दाखवतो, जिथे आम्ही भात कापून आणि ठेवतो. नाही मित्रांनो, पाऊस आलेला आहे. एक एक थेंब आहे बघा, दिसलं का. पाऊस पडायला लागलाय. आवाज येतो की नाही तुम्हाला काय माहीत नाही. पाऊस आला मस्त, पहिला पाऊस. घामोळ्या झाल्यात माझ्या इकडं कपाळाला. आता मरतील घामोळ्या मेल्या. घामोळ्या मेल्या रे मेल्या. मोठे मोठे थेंब पडतात. तर हा मित्रांनो अशा प्रकारचा आहे आमचा खळा आणि खळ्यावरची झोपडी, जिथे आम्ही भात लावणीच्या वेळेस मस्त, म्हणजे घरी तर जाता येत नाही प्रत्येक वेळेस पावसाळ्यामध्ये. त्यासाठी थोडासा विश्रांती घेण्यासाठी छोटीशी आमची झोपडी आहे खळ्यावरची. आणि ती पण आता मोडक्या अवस्थेत आहे. त्याला पण आता जरा सुधारावं लागेल, कारण की दिवस आले जवळ पावसाचे. आणि अशा प्रकारचा हे आहे आमचा खळा. आहे आमचा एक आंबा. तिकडे जांभळी वगैरे लावलेले आहेत आम्ही. इकडे पण आंबे लावलेले, परंतु काय माहीत, बघू आहेत का मेलेत. हा एक आंबा तर मेला आहे. त्याला दुसरा आंबा तो पण काही दिसत नाही. जिवंत आहे का मेला आहे. जिवंत तर आहे, जरा जरा दिसतोय बघा. तर अशा प्रकारचा आहे आमचा खळा. आणि इकडे आहेत हे आमची शेतं, जिथे आम्ही भात वगैरे लावतो. थोडासा आहे रे जिवंत.
आता पडेल पाऊस, आता जिवंत होईल पूर्ण. तो मेलाय. आणि मित्रांनो, हा आहे आमचा मोठा आंबा. त्याच्या बाजूला पण आहे, तो पण मस्त आहे. म्हणजे त्याच्या पिकल्यावर मस्त आंबे लागतात, गोड एकदम. आणि हा आहे त्याचे मोठे आंबे होते, हापूस आंबा. पण चव जरा वेगळी आहे त्या आंब्याची. काटा बघा कसा घुसला आहे, इकडनं घुसला आणि इकडे निघला. वाचलो, नाहीतर आता अंगठ्यात गेलं असतं. पाऊस पडायला लागलाय जोरात आणि इकडे भिजलोय मी, केस वल्ले झालेत सगळे. इकडे हे बघू शकता, दगडं पण पूर्ण वल्ले झालेत. काय करंद आहेत करवंदा, इकडे करवंदा पण मस्त मोठे मोठे आहेत. थोडीशी घेऊन जाऊ घरी. हा रे, एकदम पिकलेत मस्त. पहिला पाऊस आणि करवंद बघू शकता कसे पिकलेत एकदम. मित्रांनो, करवंद खुडलेत आम्ही टोप्यामध्ये आणि मस्त भिजून पण झाले आमचं. पाऊस आता जरा कमी झाले आणि इकडे माती पण पूर्ण वल्ली झालेली आहे. मस्त सुगंध यायला लागला आहे पहिल्या पावसाचा आणि पहिल्या मातीचा सुगंध. काय मस्त. मित्रांनो, आता वातावरण जरा क्लिअर झालं आहे, पाऊस थांबला आहे आणि इंद्रधनुष्य निघलेलं आहे मस्तपैकी. रेम्बो एवढाच दिसतंय, त्याच्या पुढं कुठं आहे दुसरा टोक? दुसरा टोकच नाही दिसत. तर फायनली मित्रांनो, पाऊस गेला. अर्धा तास पण नाही पडला आणि आता वातावरण पूर्ण क्लिअर झालं आहे. इकडे सूर्य मावळायला लागला आहे, सनसेट झालेला आहे. आणि ह्या अशा प्रकारचा आहे आजूबाजूचा आमचा परिसर. चारही बाजूनी फक्त डोंगर आहेत, डोंगर. इकडे रेम्बो म्हणजे इंद्रधनुष्य आपला पडलेला आहे. आणि बाकी इकडे आम्ही ही गावची घरं बघू शकता. तर आमचा अगोदर गाव ती इकडे होता पूर्ण, पण तो काही कारणास्तव आम्हाला घरं उठवावी लागली तिथून. त्याची कारणं भरपूर आहेत, पण ते आपण व्हिडिओमध्ये काही सांगू नाही शकत. जाऊ दे. आताचं पण घर आमचं मस्त आहे, एक वन साईडला. त्याच्यामुळं मला आवडते आत्ताचं पण घर. एक बाजून कोणाचा आवाज नाही, काय नाही, मस्त शांत वातावरण.